सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। मी तपस्या शर्मा। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करण्यास विसरू नका। तर बघूयात आजच्या घडामोडी। पिसे तालुका पुरंदर येथे पीर बाबासाहेब यात्रा उत्साहात, जंगी कुस्ती आखाड्याला प्रचंड प्रतिसाद। प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील पिसे येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले पीर बाबासाहेब यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। सुमारे 1200 ते 1500 लोकसंख्या असलेल्या गावात गेली 15 वर्षे ही यात्रा गौरवशाली परंपरेने साजरी होत असून यंदा ही यात्रा कमिटीने परंपरा कायम राखत विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले। तिसऱ्या दिवशी सकाळी लोकशाहीर साहेबराव नांदळकर, वसंत नांदळकर व रवींद्र पिंगळे यांच्या लोकनाट्य तमाशाने रंगीत आणली। सायंकाळी 5 वाजता भरण्यात आलेल्या जंगी कुस्ती आखाड्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्रातील नामवंत मल्लांची आपल्या दमादार खेळणे प्रेक्षकांचे मन जिंकले। या आखाड्यात एकूण 76 कुस्त्या पार पडल्या असून त्यात 6 मुलींच्या कुस्त्यांचाही समावेश होता, तर 70 नामवंत मल्लांमुळे झुंज आली। ₹1000 65,000 पर्यंतच्या बक्षांसह कुस्त्या रंगल्या। गावातील सागर सनस व रितेश मुळे यांच्यात झालेल्या ₹7,200 च्या कुस्तीत रितेश मुळीक यांनी विजय मिळवला। अंतिम कुस्ती कल्याण नाणेकर व नाथा चोंगळे यांच्यात बरोबर सुटली। यानंतर यात्रा कमिटीने दोन्ही मल्लांना प्रत्येक ₹11,000 देऊन सन्मानित केले। उर्वरित 43,000 रक्कम पीर बाबा दर्गा मशीद व मंदिरासाठी अर्पण करण्यात आली। धन्यवाद। ₹400, गावचे माजी सरपंच गणेश अशोक मुळीक ₹400। श्रीनाथ धर्मचे मालक अविनाश शेख मुळीक यांच्याकडनं ₹200। विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन अरुण दगडू मुळीक ₹200। भैरवनाथ पोल्ट्री फार्म सुनील सर्जा मुळीक तालुका कुस्तीला ₹200। गावचे माजी चेअरमन बांधार बाळकृष्ण मुळीक ₹200। आणि याचा अर्थ या प्रत्येक चांगल्या शेवटच्या 2 कुस्त्या आल्यानंतर ते पूर्ण पंचांच्या सहित व्हिडिओ शूट करणार आहे। शेवटच्या 2 कुस्त्यांचे पंचांनी फिरत राहायचे। शेवटचे 200 भेटतात। कुस्ती झाली पाहिजे पैलवान, नाहीतर फक्त जाण्याचं भाडं दिलं जाईल ₹200 जास्त नाही। हे आकडा कायसाठी बांधलं राजू नाही का तालमीत? आज काय झालेलं आहे, सगळे दोन पोरं झालेले त्यांची वडील तुम्ही कुस्ती करतात। आमचं काय, आमच्या घरातले पैसे देत नाही। तुम्ही तुमच्या पहिलवान जे करतोय का त्याला भेटू द्या पैसे, मग ते कोणी पण असू द्या, गावचा असू किंवा बाहेरचा असू द्या, पण ते चांगला पहिलवान पाहिजे असं एवढं म्हणणं आहे। पुढच्या वेळेस तुम्ही आतापर्यंत 2-1 लाख रुपये घालवले असतील, पण ते सगळे चांगल्या पहिलवानाला किती गेले? आणि किंवा आजच्या पहिलवान नाथा पहिलवानला इथे गंगावेश तालमीत ते होते, त्यांना किती खर्च होतो, काय होतो? सर्व राईट। ओके, चला। आपल्या गावामध्ये आलेल्या सर्व पैलवान मंडळींचं पुनर्दा या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून आपला पूर्ण प्रचार पूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाला।
आणि म्हणून अनेक प्रकारचे नामांकित असे पैलवान आपल्या गावामध्ये आले. आपण त्यांचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलाय. मग अशा आपल्या गावचे पैलवान रितेश मुलगाने जी सूचना केली, निश्चितपणे त्या सूचनेचं तंत्र सरपंच रोहन नारायण मुलिक यांचे 1,000 रुपये, गावचे उपसरपंच संतोष हरवा मुलिक 1,000 रुपये, गावचे माजी सरपंच पावसाळा मुलिक पहिले 2 वाजता 1,000 एकूण 13 रुपये. अपेक्षा होता 62,600 रुपये, 62,600. 62,600 रुपये कुस्ती बरं का. 62,000. पंचमंडळी लक्ष द्या, फिरता पंचमंडळी फिरता गळ्यात तेल घालून पंच करा. गळ्यात तेल घालून नाही का पंचमंडळी फिरता. शेवटची कुस्ती रात्रीचे 6:30 वाजले. अतिशय रंगत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपला यात्रेचा 3रा दिवस पीरसाहेबांची यात्रेचा हगलाच्या निमित्तानं अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण आखाड्यांचा कार्यक्रम संपन्न केला. जवळपास 100च्या वरून 100पेक्षा जास्त पैलवानांनी या ठिकाणी सहभाग घेतला व दूर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, या ठिकाणी सोलापूर जिल्हा, इतके लांबून त्या ठिकाणी अनेक पैलवान आपल्या गावामध्ये आले. त्यांनी हजेरी नोंदवली. येणाऱ्या प्रत्येक पैलवानाला त्या ठिकाणी आपण छोटा मोठा इनाम देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. ही परंपरा कायमस्वरूपी आपण या ठिकाणी जपत आलोय आणि ते आपल्या भविष्यात जपायचे. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी होतोय, पाहण्यासारखा खेळ होतोय. पहिल्यांदा विनंती की आपण कुस्ती करायच्या, सर्वांचं लक्ष, गावाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुस्ती चितपट करावी अशी विनंती आपल्या सर्वांच्या नियंत्रणामध्ये वतीने करतो. या ठिकाणी कुस्ती चितपट नाही झाली तर आपल्याला फक्त प्रवास खर्च दिला जाईल, बाकीची रक्कम पेरबाबांच्या मंदिरात कामाच्या दिली जाईल ही सूचना मी आपल्या पहिल्यापासून करतोय. पैलवान मंडळी या ठिकाणी खेळ दाखवायचं. पैलवान मंडळी रंगतर असा आखाडा या ठिकाणी आपला संपन्न होतोय. सुंदर असं नियोजन गेल्या 3 दिवसापासून छोट्या मोठ्या गोष्टी करत असताना संपूर्ण गावातील सर्व वर्ग असेल, यात्रा कमिटीतील सर्व सदस्य असेल, सर्वांनी अतिशय सूक्ष्म असं नियोजन केलं. त्यांचं सुद्धा मी गावच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असे आभार व्यक्त करतो. कारण हे कार्यक्रम सुंदर असा विचार टिकतोय. आजच्या माध्यमातून आपलं गाव एक एक पाऊल पुढे जात आहे. अतिशय सुंदर अशी कुस्ती, सुंदर असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न, परंतु पंचमंडळींनी राहायचंय. पंचमंडळींनी निर्णय सूक्ष्म घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होईल. वसंतराव नांदुरकर तमाशा मंडळाला विनंती आहे की आपण तयारीत राहायचे. पुढे वेळामध्ये या ठिकाणी आपण कार्यक्रम चालू करणार आहोत. रात्रीचे 10:30 वाजले. एकूण इनाम झाले 62,600 रुपये. अतिशय मला वाटतं आपल्या गावाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा इनाम आजचा असेल. या ठिकाणी आपल्या गावचे इंजिनियर साहेब, त्यांचा उल्लेख मात्र या ठिकाणी आवर्जून करावा लागेल. गेली 40 वर्ष ते गावच्या यात्रेमध्ये छबिना असेल, आखाडा असेल, त्या ठिकाणी आपले उपस्थित नोंदून या ठिकाणी कार्यक्रम मोठा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु चालू वर्षी 40 वर्षांचं एक पहिलंच असं वर्ष आहे की आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्या तब्येतीच्या कारणाशिवाय या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी मदत पाठवून आपला परंपरा टिकवण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला दीर्घायुष्य लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं अशी विनंती मी या ठिकाणी नागपूर पेरबाबांच्या करतो. पैलवान मंडळाला विनंती आहे, पैलवान मंडळी खेळ दाखवायचा आहे, टाइमपास करायचा आहे. सूचना तुम्हाला पहिल्यापासून सूचना करतोय. खेळ चित्ताची कुस्ती झाली नाही, फक्त आपला प्रवास खर्च दिला जाईल. बाकीचे इनाम पेरबाबांच्या मंदिरासाठी वर्ग केला जाईल. पंचमंडळी फिरता राहायचंय. पंचमंडळी जागेवर थांबायचं नाही. कुस्ती त्यांना खेळू द्या, त्यांना खेळू द्या. कुस्तीचं इनाम आहे 62,600 रुपये. गावच्या हितासाठी सगळ्यात मोठं इनाम आपण शेवटच्या कुस्तीला देतोय. कुस्तीचं इनाम आहे 62,600 रुपये. अतिशय सुंदर असं नियोजन, परत तरुण वर्गाची साथ, त्याच्यामुळे हे सगळं आपलं शक्य होत आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या तरुणांचं हार्दिक असे आभार व्यक्त करतो. आयोजन करत असताना
सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला आयोजनामध्ये सहभागी झाले त्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून गावच्या वतीनं आभार मानतो.